पाकिस्तान सामना आणि हस्तांदोलावरून संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल केलाय। राऊतांनी सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ पोस्ट केला। 15 दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं असं राऊत म्हणतात। नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करून फोटोही काढले असाही दावा राऊतांनी केलाय। सध्या हे लोक देशाला नाटक दाखवतायत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। ही नौटंकी आहे, तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र, ज्याला विरोध आहे देशाचा। आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचशी काय हस्तांदोलन करायला नकार दिलं। अरे खेळलात ना, काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोण एक मंत्री आहेत मोहसिन नक्वी, जे एशियन क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे पुढारीसुद्धा आहेत महाराष्ट्रातले। काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला। अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्याच मोहसिन नक्वी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं। मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? काल भारत जिंकल्यानंतर संजय राऊत यांचं तोंड बघण्यासारखं होतं, कारण त्यांचे सट्ट्यामधले पैसे देखील काल गेले आणि भारताचा विजय झाला म्हणून संजय राऊत यांच्या दांड्या देखील गुल झालेल्या आहेत। खरं तर संजय राऊत हे महाविकास आघाडीचे हरीश रोफ आहेत। हरीश रोफ यांचं विमान कसं असतं, रोज सकाळी हवेमध्ये उडतं आणि स्वतःच्या दांड्या गुल करतं, तसं संजय राऊत यांचं विमान रोज सकाळी हवेमध्ये उडतं आणि महाविकास आघाडीच्या दांड्या गुल करण्याचं काम संजय राऊत यांचं विमान करत असतं। नाही, ही सगळी नौटंकी आहे। हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले, तर आधी मिळवले नसले वगैरे। पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री UN ला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले, सिंदूरचं युद्ध ते जिंकले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली, जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं, तर आपल्या भारतीय नागरिकांना 36 लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं। आणि एवढं सगळं होत असताना ICCचे अध्यक्ष कोण आहेत, एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत, भाजपचेच पदाधिकारी आहेत ना, मग BCCI मध्ये कोण आहेत? तुम्ही एक खेळ एक वेळी सोडू नाही शकत। एशिया कप मध्ये आपण भाग नसता घेतला, कुठे मोठे तुमचे रँकिंगला काही झालं असतं? जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली, तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता। हा निर्लज्जपणा नाही तर काय? आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता, हे दुर्दैव आहे। जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे फक्त पैशासाठी। कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण BCCI ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कि नहीं BCCI को करना पड़ता है करके। वी हैव अ लॉजिकल रीजन।